नमस्कार, मी नेहा। आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीची वांगी बटाट्याची रस्सा भाजी। लग्नाच्या पंक्तीत असते तशीच चव, पण घरच्या साहित्यात। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी काही खास टिपही शेअर केल्या आहेत। या वांगी बटाट्याच्या भाजीसाठी मी इथे घेतली आहेत 5 ते 6 ताजी काटेरी वांगी आणि 2 मध्यम आकाराचे बटाटे। त्यानंतर आपल्याला वाटण्यासाठी लागेल 1 वाटी सुकं खोबरं, लसूण पाकळ्या, 1 इंच आलं आणि भरपूर कोथिंबीर। आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यात बारीक करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, हे वाटण बारीक करताना यात पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही, कारण का मिश्रणात पाणी न टाकता मिक्सरला फिरवल्यामुळे मसाल्याचा सुवाद छान टिकून राहतो आणि त्यामुळेच भाजीला चवही अप्रतिम येते। इथे मी वांगी चिरून लगेच पाण्यात ठेवली आहेत। वांगी चिरल्यावर ती हवेच्या संपर्कात आली की काळी पडतात, म्हणून मी ही वांगी मिठाच्या पाण्यात टाकून ठेवली, म्हणजे ती छान ताजी राहतात। आता आपण पातेल्यात 2 मोठे चमचे तेल गरम करून घेऊया। त्यात मोहरी, जिरे टाकली की आधी कांदा परतून घ्यायचा, त्यानंतर कढीपत्ता टाकूया। कांदा थोडा गुलाबी झाला की आपण तयार केलेलं खोबरं लसणाचं वाटण टाकूया। हा मसाला तेलात तेल सुटेपर्यंत व्यवस्थित फ्राय करायचा। त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, धने पावडर टाकून तेलात परतून घेऊया। आता हा मसाला छान परतला आहे, त्याचा सुगंधही छान सुटला आहे। बघा, आपला मसाला आता छान परतला गेला आहे आणि त्याला तेलही सुटलंय। आता यात आपण आधी बटाट्याच्या फोडी टाकूया। बटाटे शिजायला वांग्यापेक्षा थोडा जास्त वेळ लागतो, म्हणून मसाला आणि बटाटे एकत्र करून 2-3 मिनिटं यावर झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊया। आता यात आपण पाण्यात ठेवलेली ताजी वांगी घालूया। वांगी आणि बटाटे मसाल्यात छान परतून घ्यायची। एक गोष्ट लक्षात ठेवा, आपण बटाटे वाफवताना आधी थोडी लाल मिरची पावडर घातली होती, त्यामुळे आता वांगी टाकल्यावर त्या अंदाजानेच पुन्हा थोडी लाल मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घालूया। त्यानंतर आपण यात गरजेनुसार गरम पाणी टाकूया। लक्षात ठेवा, रस्सा भाजीला नेहमी गरम पाणीच वापरावे, त्याने भाजीला तर्री खूप छान येते। आता 8 ते 10 मिनिट मंद आचेवर भाजी शिजू द्या। तर तुम्ही बघू शकता, आपल्या भाजीला काय मस्त रंग आला आहे। आपली चमचमीत वांगी बटाट्याची भाजी आता अगदी तयार आहे। वांगी बटाटी सुद्धा अगदी मऊ शिजले आहेत। हे बघूनच तुम्हाला समजलं असेल की अगदी लग्नाच्या पंक्तीत वाढली जाते तशीच ही भाजी तयार झाली आहे। चवीला तर ही एक नंबर लागते आणि सुगंधही घरभर दरवळतोय। तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की करून बघा आणि कशी वाटली हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा साध्या सोप्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।